नमस्कार. मी दर्शना. माझं एक नवीन पुस्तक येतं आहे आता. तुम्हाला दाखवते. तुम्हाला उलटं दिसेल ते नाव. मन निर्मळ करणारी बहिणाई असं त्या पुस्तकाचं नाव आहे. तुम्ही वाचा नक्की. छोटंसं पुस्तक आहे. 30 रुपये किंमत आहे त्या पुस्तकाची साधारण. बहिणाई बहिणाई त्यांच्या लग्नानंतर म्हणजे साधारण 1-2-3 वर्षानंतर त्यांच्या इथं एक दुष्काळ असतो त्यावेळेला लग्नानंतर लगेच. आणि त्यावेळेला त्यांचा मिस्टरांसोबत म्हणजे त्यांच्या नवऱ्यासोबत, त्यांच्या जीवनसाथीसोबत, लाईफ पार्टनरसोबत त्या तलावाचं तिथं जे खोदकाम चालू होतं मेरूंच्या तलावाचं, तिथं ते रेग्युलर जायच्या, नियमित जायच्या कामासाठी. आता कामाला जाताना बऱ्याचदा दुपारी म्हणजे जेव्हा त्या कामाला जायच्या तेव्हा दुपारी भाकरी खाताना त्या मैत्रिणींसोबत बसायच्या. आणि त्यावेळेला ती भाकरी उघडल्यानंतर त्यावेळेला एकमेकांच्या हाताला जी घट्टी पडलेली असायची, जी वळ पडलेली असायची, ती एकमेकांना दाखवायच्या. सर्वसाधारण शेतात जाणाऱ्या महिला किंवा श्रम करणाऱ्या महिला एकमेकांना असं दाखवतात. पण मात्र त्यावेळेला बहिणाई असं म्हणायच्या की अरे हे घट्टे खूप महत्त्वाचे आहेत. त्या असं म्हणायच्या की म्हणजे बघा बहिणाईचा काय दृष्टिकोन होता श्रमाकडे बघण्याचा किंवा श्रद्धा म्हणून त्या कसा विचार करत होत्या. बहिणाई असं म्हणायच्या की टाया पिटीसनी देव भेटत नाही, ज्याच्या हाताले घट्टे त्यालेच देव भेटे. साधा प्रश्न आहे माझा. अनेक महिला सकाळी 1 लोटा जल घेऊन पाणी टाकायला जातात. पुरुषही जात असतील पण मला महिला मोठ्या प्रमाणात दिसतात. तुम्हाला असलेले तुमच्या आयुष्यात येणारे जी काही संकट असतील त्या संकटांवर मात करण्यासाठी तुम्हाला परमेश्वराने चांगला मेंदू दिलेला आहे, हातपाय दिलेले आहेत, डोकं दिलेलं आहे, काम करण्यासाठी तुमचं शरीर तंदुरुस्त आहे. तुम्ही श्रमातनंच परमेश्वराकडे जाऊ शकतात. नुसतंच 1 लोटा जलच्या बदल्यामध्ये तुम्ही परमेश्वराकडून ज्या पद्धतीने हावरटासारख्या अपेक्षा करतात तर परमेश्वर असं म्हणेल की बाई ग, मुलगा पास होण्यासाठी त्याला अभ्यास करायला सांग. तो व्यसन करत असेल तर त्याने दारू सोडावी किंवा व्यसन सोडावं, याच्यासाठी त्याला व्यसनमुक्ती केंद्रात घेऊन जा. तुमच्या आयुष्यात जे काही प्रश्न असतील ते प्रश्न नीटपणे समजून घे. त्याचा वस्तुनिष्ठ पद्धतीने विचार करत ते प्रश्न सोडवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. नुसतंच काहीतरी 1 लोटा जल तुम्ही याच्यावर टाकून आले महादेवाच्या पिंडीवर, शिवलिंगावर, आणि तुमचा प्रश्न सुटेल इतकं सोपं आयुष्य नाही. आणि म्हणून बहिणाईचं हे वाक्य तुमच्या मनात कोरून घ्या. शांतपणे विचार करा. म्हणजे त्यावेळेला अक्षरं न शिकलेली बहिणाई आपल्याला सांगते की टाया पिटीसनी देव भेटत नाही, ज्याच्या हाताले घट्टे त्यालेच देव भेटे. तुम्हाला जर ह्या वाक्याचा अर्थ कळला तर नक्कीच तुम्ही याच्यावर विचार करा आणि पुस्तक जरूर वाचा. मन निर्मळ करणारी बहिणाई असं एक छान पुस्तक आहे. तुम्हाला लागलं तर मला संपर्क करा. माझा मोबाईल नंबर आहे 9075570510. थँक्यू.